सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। काँग्रेस पक्षाकडून भाजपचे पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। सलगरे येथे आज काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षाने भाजपचे बंडखोर तसेच पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील यांची निवड झाल्याने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, तानाजी पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे बाळासाहेब होनमोरे, खंडेराव जगताप, आनंद डावरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी तानाजी पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक संदर्भात यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। वसंतदादा पाटील सह साखर कारखाना चेअरमन विशाल पाटील यांनी तासगाव तालुक्यातील आमदाराला टक्कर देणारा तासगाव तालुक्यातील उमेदवार आमच्याकडे आहे असा टोला मारत आनंद डावरे यांची आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित झाल्याचे संकेत यावेळी उपस्थितांना दिले। आणि त्याचे पुढाकार आमटोळे दादांनी घेतला, तानाजी पाटलांनी सलगरमध्ये घ्यायचं ठरवलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं असं अण्णा आपल्याला सांगितले आणि वसंतदादांवर प्रचंड प्रेम करणारा आणि वसंतदादांना प्रचंड साथ देणारा परिसर म्हणून ह्या पूर्व भागाची ओळख आहे। प्रकाश बापूंना सुद्धा ह्या भागाने भरपूर प्रेम दिलं आणि ती खंत त्यांनी बोलवून दाखवली की त्यानंतर मदन भाऊंच्या मदतीनंतर पश्चात कदाचित ह्या भागावर जरा दुर्लक्ष झाला आणि म्हणून आपल्या अंतर्गत बांधणीत वेगळ्या वेगळ्या पक्षांची नावं जोडत गेली। आज आपण इथं बसलेलो आहे, पंचायत समितीचे उपसभापती भाजपमध्ये निवडून आले, त्यांचा आपण सत्कार ह्या ठिकाणी घेतोय। तरी आपण ह्या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी आणि कुठल्या काँग्रेस सोडून कुठल्या पक्षाचे लोक व्यासपीठावर आहेत, तरी सुद्धा आम्ही ह्या कार्यक्रमात यायचं कारण हेच अण्णा की आता ह्या भागाकडे बघत असताना कोण कुठल्या पक्षात बघण्यापेक्षा वसंतदादांच्या विचाराचा आणि वसंतदादाला प्रेम करणारा माणूस म्हणून त्या गटाची बांधणी, ह्या लोकांची बांधणी, लोकांचे प्रश्न सोडण्याकडे जास्त ह्या पुढच्या काळात लक्ष द्यावं लागणार आहे। आणि डावरे साहेबांना खास करून आपण बोलवले, तासगाव तालुक्यातलाच आमदार मिरजेतला द्यायचा असेल तर आपल्याकडे पर्याय उमेदवार आहे, म्हणून आपण डावरे साहेब तुम्हाला इथं बोलवलेलं आहे। मात्र सोपी नाही कुठलीच निवडणूक, आणि निवडणूक बघून ह्या भागाकडे पाहू नका, म्हणजे कायम तर राहावाच पण निवडणूक बघून राहू नका। हा भाग प्रचंड प्रेम करणारा भाग आहे। विक्रम पाटील यांनी पंचायत समिती उपसभापती पदी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मदत केल्याचे मान्य करून आभार मानले आहेत। आमटोणे दादा असतील, अशोकराव मोहिते असतील, या दिलदार माणसांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली आणि या मिरज तालुक्याचा पंचायत समितीसारखं माझं कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी निर्माण केलेलं हे पंचायत समितीचं छोटंसं सभागृह, त्यात उपसभापती पदावर मिळण्याची संधी ज्यांच्यामुळे मिळाली त्यासाठी या भागाचे नेते तानाजीराव पाटील यांनी मला पाठीवर आपल्या भावासारखी सुद्धा थाप दिली। त्यामुळे या भूमीला मी पहिल्यांदा कैलासवासी विठ्ठलदाजीच्या या पवित्र भूमीला मी वंदन करतो आणि माझा जो छोटेखानी सत्कार केला तो मी हे नम्रपणे स्वीकारतो। मिरज पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील, ज्या छोट्या असतील मोठ्या असतील, मी बोलताना एवढंच सांगेन की हा असणार आपला जो भाग आहे, जसं मगाशी सगळ्यांनी नाव घेतलं सर विठ्ठलदाजींनी पैशाची सुरुवात करत असताना तुमच्यावर विश्वास ठेवून इथनं पाणी नेलं, हे मात्र आपण विसरून चालणार नाही। आणि असणारा ह्या मतदारसंघातले सुद्धा अजूनपर्यंत कामं पूर्ण महिषाची झालेली नाही आहेत। आता ही वेळ कुठेतरी निघून जायला नको, परत आणि आपल्याला आपला खासदार आणि आमदार ह्या ठिकाणी आणा लागणार आहे। सगळं बाकीचे हेवे देवे विसरून एकत्र या, एवढीच एक विनंती करून मी या ठिकाणी थांबतो। जय जय। अशा पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे होती, पण नंतर नका असे ना, वेळ का झालेला असे ना, पण एक चांगले भूमिका धोरण या ठिकाणी या निमित्तानं करायचं ठरवलंय। वास्तविक याची सुरुवात सलगरपासून करायचं आणि ज्या
कैलासवासी विठ्ठलदाजींचं गाव म्हणून सलगर गाव बघितलं जातं आणि या माळरानावर जो हिरवा शालू नेसला गेलेला आहे ते खरं आणि खरं जर श्रेय असेल तर कैलासवासी विठ्ठलदाजींचं आणि विठ्ठलदाजींच्या शब्दाला मान देऊन ही म्हैसाळ योजना पूर्णत्वास आणली ती कैलासवासी वसंतदादांचं आणि म्हणून या सलगर गावामध्ये 5वा टप्पा सुद्धा निवडण्याचं काम दादा म्हणजे हेच आहे की किमान बाबा हे 5वा टप्पा ह्या निमित्तानं बघावा की पाणी बघावं आणि थोडंसं जरा पूर्वजांनी ही जी संकल्पना मांडली गेली मग ते दादा असतील विठ्ठलदाजी असतील त्यांनी जी संकल्पना मांडली त्या धोरणाला अनुसरून या ठिकाणी पाणी चालू या पाण्याच्या माध्यमातून आज पूर्वीची जर परिस्थिती बघितली तर आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?